रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। मी अजित कुंभार। नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 50 आपण बघत आहात। आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सौ सुरेखा शिवाजीराव इंदलकर आहेत। सासर हे मान तालुक्यातील उकिरंडी आहे आणि माहेर हे मान तालुक्यातील शिंदी भांडवली आहे। खरं तर आज एक माणदेशी कन्या म्हणून आज आपण त्याच्याशी सुसंवाद साधणार आहेत। गृहिणी ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्यासपीठ चालक असा हा त्यांचा प्रवास आहे। कसा हा जीवनातील त्यांचा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत। इंद्रायणीच्या काठी अनुष्ठान केलं का तर अनुग्रह राहिला द्यायचा। तुकाराम महाराज वैकुंठाला गेले पण अनुग्रह द्यायचा राहिला, मला नाम मंत्र दिला नाही, बीज मंत्र दिला नाही। 42 दिवस अनुष्ठान केलं, शेवटी देह महाराज निरोगराला काय म्हणतात, येत तुझं रामकृष्ण हरी ताई। रामकृष्ण हरी ताई, खरं तर मी सर्वच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे, एक सांगा, तुमचं शिंदी भांडवली हे माहेर आहे, वडिलांचं नाव काय आहे तुमच्या? दादासो महादेव जाधव आणि आईचं? यशोदा दादासो जाधव। बरं, तुम्हाला भाऊ किती, काय बहिणी काय? मला 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत, अशी आम्ही 5 भावंड आहे। त्या भावंडाची नाव काय आहेत? माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे जालिंदर दादा जाधव, बहिणीचं नाव आहे धनाबाई बोबडे, आणि दुसरी एक बहीण आहे ती आमच्याच गावात दिली, मंदा इंदलकर, आणि माझ्या अगोदरचा भाऊ आहे तो मिलिटरीत होता, तो बाळासू जाधव, आणि माझं सुरेखा शिवाजी इंदलकर। मी सगळ्यात लहान आहे। सगळ्यात लहान? शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 5वी झालेलं आहे, 6वी 6वी झालेलं आहे। 6वी झालेलं आहे। एक सांगा, आता तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर कुणी सांगितली म्हणून तुळशीची माळ गळ्यात घातली का, कसा तो प्रसंग आहे तुमचा? तो माझा प्रसंग असा आहे काय, आई वडिलांच्याकडे? माझा प्रसंग म्हणजे असा आहे की माझे वडील म्हणजे जन्मस्थ माळकरी आहेत। माझ्या आजीला सुद्धा त्यांनी पचू दिलं नाही। माझे वडील म्हणजे लहानपणीच माळ घातली? माझ्या वडिलांना 5वी दिवशीची माळ घातलेली आहे। त्याच्यानंतर आमच्या घरात म्हटलं तर मग मी माझं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला म्हणजे माझं सासर आणि माहेर दोन्हीकडचे माळकरी होते। माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर माळकरी होते, त्याच्यामुळे मग माझं लग्न झाल्यानंतर आम्ही पंढरपूरला जाऊन मी माळ घातली। म्हणजे तुम्ही माळ घातली? म्हणजे लग्नाच्या वेळेस माळ नव्हती, पण खाण्याचा विषय नव्हता, कारण माझे वडील माळकरी होते, त्याच्यामुळं खाण्याचा विषय नव्हता। बरं, आता एक सांगा, तुम्ही पंढरपूरला गेला आणि दोघांनी एकाच वेळेला माळ घातली का अगोदर कारभार? नाही, माझ्या मिस्टरांची माळ अगोदरच होती। अगोदर होती आणि नंतर मग तुम्ही? नंतर मी घातली। बरं, आता एक सांगा, तुम्ही आता खरं तर माळकरी म्हटलं का भजन कीर्तन आपण ऐकतोच, पण असं का मनात आलं की आता आपण कीर्तन सांगावं, भजन सांगावं, किंवा मला माहित आहे, खरं तर प्रेक्षकांना माहित आहे, व्यासपीठासारखी अवघड जबाबदारी असते आणि एक व्यासपीठ चालक पण तुम्ही जबाबदारी पार पडलेला आहे, पण का मनात आलं की आता आपण कीर्तन सांगावं किंवा प्रवचन सांगावं? म्हणजे असं झालं की मुंबईला असताना मी माझा म्हणजे काही वर्ष मुंबईला राहिले, त्याच्यानंतर भजनामध्ये वगैरे जात होते, त्याच्यानंतर कामोठ्याला राहिल्यानंतर कळंबोलीला स्वाध्यायाला जात होते। तिथं गीतेचा पाठ असायचा, म्हणजे गीतेची संथा घेतली। माझे गीतेचे गुरु आहेत चंद्रकला जाईबाई म्हणून, कामोठ्यात राहतात, आणि माझे सद्गुरू, माझी माळ घातल्यानंतर माझ्या अनुग्रह जो झाला ते माझे सद्गुरू श्री शंकर महाराज रसाळ कोळेवाडीचे दादा हे माझे सद्गुरू आहेत। आणि ज्यावेळेला सद्गुरू होते, माझा 88चा अनुग्रह आहे गुरूंचा, आणि त्याच्यानंतर काही वर्षात माझे सद्गुरू गेले। प्रपंचातून जास्त माझी जास्त मला त्यांचं सानिध्य नाही भेटलं, पण गुरु गेल्यानंतर मला कसं, साधू गेल्यानंतर साधूचं महत्व कळतं, असं गुरु गेल्यानंतर असं वाटायला लागले की माझे सद्गुरू गेले, मला जास्त सानिध्य नाही भेटलं। भजनाची आवड लागली, आणि आवड लागल्यानंतर असं करीत करीत मग असं वाटायला लागलं की मला गुरु बरोबर ती नाही दिंडी मला करता आली, परंतु आता असं वाटलं एक तरी माझी पायीवारी व्हावी असं माझ्या मनात वाटायचं। नंतर सुभाष महाराज घाडगेंनी 2005ला पहिली पायीवारी चालू केली, त्यांच्याबरोबर मी आजपर्यंत, आज 21 वर्ष झालं, ते जरी गेले तरी मी पायीवारीचा प्रवास चालू आहे। पण व्यासपीठ म्हणजे ज्यावेळेला माझी संथा झाली, भजन करत होती, पण मला असं वाटलं नाही की मी कीर्तन करावं, एक अचानक असं झालं। मग भजनात वगैरे असायची, माझे गुरुबंधू महाडिकवाड्याचे महाडिक संजय महाडिक आहेत,
त्यांनी मला कीर्तनाला उभी केली आणि माझ्या म्हणजे सुभाष महाराज गाडगे यांना बोलले, भाऊ इंदलकर ताई कीर्तनाला उभे करा त्यांना आणि ते कीर्तन करतील. मी म्हटलं अहो मला मी कुठं संस्थेत शिकायला गेली नाही, कुठं शिकायला गेली नाही, असं घरी बसून कुठं कीर्तन नाही म्हणे. त्यांनी काहीतरी माझ्या भाऊंनी गुरु महाराजांनी गाडगे महाराजांनी किंवा महाडिक अण्णांनी माझे गुरुबंधू त्यांनी माझ्या अंगातले काहीतरी गुण बघितले असतील, त्याच्यामुळे त्यांनी मला आज महाडिक अण्णाचे माझ्यावर उपकार आहेत. आणि सुभाष महाराजांनी सुद्धा मला उभं केलं आणि त्याच्यानंतर उभं केल्यामुळं हे कीर्तनाचा प्रवास पहिलं कीर्तन तुमचं कुठं माझं पहिलं कीर्तन जर म्हटलं तर खरा प्रवास जर सांगायचा म्हटलं तर भाऊ, माझी आई आजारी असल्यामुळं माझ्याजवळ होती आई आणि वडील. माझी त्या वर्षीची वारी अशी होती, पहाटे 4ला उठून जेवण बनवून आईला आंघोळ घालून मी 6:30ची लातूर गाडी पकडायची दैवटी डेपोतनं. जिथं दिंडी असेल तिथं मी उतरायची, दिवसभर दिंडीत चालायची, संध्याकाळी घरी यायची. अशी मी दिंडी पूर्ण केली. आणि मसवडमध्ये महाडिक अण्णांनी माझे गुरुबंधू त्यांनी मला सांगितलं, ताई तुम्ही कीर्तनाला उद्याच्याला तयारी करा. आणि पिलीचा घाट उतरून खाली गेल्यानंतर एका जेवणाच्या ठिकाणी मला कीर्तनाला उभी केली. काही मी अभ्यास केला नव्हता, काही नव्हता, येणं जाणं. अचानक मला उभी केली, तरी सुद्धा 1-1.5 तास मी कीर्तन केलं. सुभाष महाराज गाडगे हे सुद्धा बोलले की ताई छान केले कीर्तन तुम्ही म्हणून. पहिलं कीर्तन माझं पिलूचा घाट उतरून गेल्यानंतर एका जेवणाच्या ठिकाणी झालं, दिंडीतलं. अभंग कुठला होता साधारण तुम्हाला आठवत आहे ना? जरूर. सगळ्या सद्गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. सद्गुरूचाच आशीर्वाद आणि सद्गुरूची कृपा, आई वडिलाचा आशीर्वाद, त्याच्यामुळे गुरुचाच अभंग मी घेतला होता. ताई अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की पहिले कीर्तन म्हटलं का किंवा पहिलं प्रवचन असलं तरी पहिलेच व्यासपीठ असतं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं, आपलीच माणसं आहेत, काय बोलावं किंवा काय वेळेला सुचत नाही किंवा सगळंच असं गडबड होते. अशी गडबड तुमची झाली होती का त्यावेळेला? नाही झाली गडबड. म्हणजे असे कारण गडबड न होण्याचं कारण थोडस म्हणजे माईकचं डेअरिंग होतं, माईकवर बोलण्याचं म्हणजे धाडस होतं, सराव होता. आमचे गुरुबंधू वाकुर्ड्याचे माऊली महाराज आहेत, त्या माऊली महाराजांनी जबरदस्तीने मला प्रवचन करण्यासाठी अगोदर मला थोडस 1-2 ठिकाणी बसवलं होतं. प्रवचन कुठे झालं माझं प्रवचन? त्यांनी मला जे बसवलं ना त्याला झाली 12 वर्ष झाली. आता ह्या अधिक मासाला कोळेवाडीतले वाघजाई मंदिरावर वरती डोंगरावर सप्ताह होता आणि त्यावेळेला मला माऊली महाराजांनी मला प्रवचन करण्यासाठी माझ्या पुढं माईक ठेवला होता. त्याच्यामुळे माईकचं स्टेज डेअरिंग होतं माझ्या. त्याच्यामुळे तुम्हाला गडबड होण्याचा काही प्रश्नच नाही आला. ताई तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की खरं तर कुटुंबाची जबाबदारी आणि कीर्तन प्रवचन सांगावं लागतं, व्यासपीठाची जबाबदारी, अशा वेळेला तुम्ही अभ्यासाला कसा वेळ देता? अभ्यासाला असा वेळ देते मी की
जर कामं असतील, शेती पण करतो ना आम्ही, कामे जर असतील तर मी रात्रीची मी अभ्यास करते पहाटेचा उठून. आणि जर कीर्तन असेल ना तर डोक्यात सारखं चिंतन तेच असतं. अभंग कुठला घ्यायचा, अभंग कसा सोडवायचा, कुठल्या चरणाला कोणत्या संतांचं कसं प्रमाण बसेल, असं डोक्यात सारखं तेच चिंतन असतं. त्याच्यामुळं अभ्यासाचा पण काही विषय नाही, जेणेकरून मी पहाटेचं उठून जेणेकरून चिंतन करते किंवा अभ्यास करते. दुसरा प्रश्न असा आहे की गायन, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कीर्तन दुसऱ्याचे ऐकायला जाता त्यावेळेला गायनाचं, महाराजांच्या गायनाकडे लक्ष लागतं आपलं. तर तुम्ही गायन कसं मिळवलं? कारण ती खूप अवघड कला आहे. गायनाचं म्हणजे कसं, मुंबईत असताना भजनाला जाऊनच ते गायनाचं अभंग भजनामध्ये म्हणत असताना ते बरोबर ते गायनाचं बरोबर ते भजनामुळे तो सराव झाला. ताई, खरं तर अजून एक प्रश्न आहे. खरं तर माणदेशी कन्या आपण वेगवेगळ्या क्षेत्रात बघतोय आणि तर या माणदेशी कन्याला, तुम्ही पण माणदेशी कन्या आहात, काय सल्ला द्याल? आज तुम्ही कीर्तनकार आहात आणि प्रवचनकार आहात, तर काय सल्ला द्याल त्यांना? माणदेशी कन्या यांना मी असा सल्ला देऊ शकते की आपण गृहिणी जरी असलो तरी पूर्ण वेळ आपला कामामध्ये जात नाही. आपण मोकळ्या वेळात, ज्यावेळेला तुम्ही मोकळे असता त्यावेळेला मोबाईल बघत बसण्यापेक्षा काहीतरी, जन्माला आलोय आपण, भगवंतानं आपल्याला जन्माला घातले. मग जन्माला घातले कशासाठी घातले? की त्याचं नामस्मरण करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी. तर ज्यावेळेला तुम्ही मोकळं असता त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करा, भजन करा, काहीतरी तुम्ही मिळालेल्या आयुष्याचं सार्थक करावं. सार्थक. ताई, अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. खरं तर मगाशी मी विसरलो ते, व्यासपीठ चालक आहात. खरं तर व्यासपीठ चालक म्हटलं का फार दुर्मिळ ठिकाणी महिला व्यासपीठ चालवतात. खरं तर फार मोठी जबाबदारी असते आणि त्या दुर्मिळामध्ये एक तुमचं नाव आहे आणि माणदेशी कन्याचं आहे. आणि एक माणदेशी कन्या ज्यावेळेला व्यासपीठ चालवते त्याला कशी जबाबदारी तुम्ही ते पार पाडता? व्यासपीठ चालवते म्हणजे गीतेचे संता झाल्यामुळं ज्ञानेश्वरीचं अगोदर मी पारायण करत होते. ज्ञानेश्वरीचं वाचन आहे आणि संस्कृत पण येतं, त्याच्यामुळं टेन्शन वगैरे काय येत नाही. एवढी जबाबदारी असते व्यासपीठ चालकाची की वाचक मंडळी येवो अथवा न येवो, 4 असो 10 असो, पण व्यासपीठ चालकाची ही जबाबदारी असते की त्यानं पूर्ण 7 दिवसात ते पारायण वाचन पूर्ण करायचं. हे व्यासपीठ चालकाची जबाबदारी असते. पण अजून काही जबाबदारी आहेत ना? बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्रवचन करण्याला, कीर्तन करण्याला, गायन नाही कुणी आलं, तर हे सगळे जे गमतीनं आपण म्हणतो की खड्डे असतात, बरोबर आहे ना, ते सुद्धा उचलावं लागतं. म्हणजे ही जबाबदारी व्यासपीठ हो, ते सुद्धा करावं लागतं. आणि अशा सर्व बघून एक व्यासपीठ जबाबदारी अशा माणसाकडे दिली जाते की कुठल्या तरी हे सर्व ठिकाणी तो उभा राहिलेला माणूस पाहिजे. व्यासपीठ चालकाकडं जर समजा 5चं प्रवचन असेल किंवा 6चं असेल आणि प्रवचनकार जर नाही आला, तर जर म्हटले व्यासपीठ चालकाला तुम्ही प्रवचन करा, त्या व्यासपीठ चालकाला ते सुद्धा करावं लागतं. कीर्तनकार नाही आला, तो व्यासपीठ चालक असा पाहिजे म्हणजे चारी बाजूने तो परिपूर्ण असला पाहिजे. आणि शेवटी राहतात तर काकड्याचा प्रश्न. काकड्याचा विषयच येत नाही. मग काकड्याचा सुद्धा विषय येत नाही. म्हणजे असं हे तुम्हाला सर्व तुम्ही जबाबदारी पार पाडताय. खरं तर ताई, धन्यवाद. खरं तर माणदेशी कन्या पण तुम्ही आहात, एक महिला व्यासपीठ चालक आहेत. खरं तर मी आतापर्यंत ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये, पहिलं एकमेव उदाहरण असं आहे की आपल्या माणदेशी कन्या, माणदेशी ची जबाबदारी, व्यासपीठ चालकाची जबाबदारी पार पाडताय. खरोखर आमच्या प्रेक्षकांना आणि सर्वांनाच एक आनंदाची बाब आहे की आपलीच कन्या व्यासपीठ चालक आहेत. खरं तर तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना तुमचा जीवनपट सांगितलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नाला तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण.